टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 18 लुक बिफोर यू लिव्ह. वेलकम चिल्ड्रन, लेट्स स्टार्ट. Do you think the whole pond will dry? Looks like it, said the another. तुला काय वाटतं की ह्या तळ्यातील पाणी संपून जाईल, तळं कोरडं होईल ह्या तळ्यासारखं, असं एक जण म्हणाला. What shall we do then? How shall we live? मग आपण काय करायचं? आपण जिवंत कसं राहायचं? We must search a place where there is plenty of water and food for us. आपण दुसरं ठिकाण, दुसरं तलाव शोधायचं ज्यात पाणी खूप असेल. You are right. It is hard work traveling in this hot sun. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हे खूप कठीण काम आहे आणि ह्या उन्हात प्रवास करणं खूपच कठीण काम आहे. बट देअर इज नो अदर वे. पण दुसरा मार्ग नाही. कम लेट अस स्टार्ट. चल सुरुवात करूया. द सूनर द बेटर. लवकर सुरुवात केलेली कधीही चांगली गोष्ट आहे. इफ वी ट्रॅव्हल टुगेदर द सर्च विल बी इजियर. जर आपण दोघांनी शोधायला सुरुवात केली तर ते जास्त चांगलं होईल. So the frog left the drying pond and began to look for a watery place. म्हणून ते दोघे बेडूक त्या कोरड्या तलावातून निघून दुसरीकडे जास्त पाणी असलेल्या तळ्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. They hoped and become very tired. आणि उड्या मारून मारून ते खूप दमले. Just then one of them saw a well in the distance. आणि थोड्याच वेळात त्यांना एक विहीर दिसली. They rushed to the well. ते विहिरीजवळ गेले. The well was built in the stone and had a high circular. विहीर दगडाने बांधलेली होती आणि उंच अशी भिंत बांधलेली होती. गोल अशी विहीर होती. The frogs hopped onto the wall and peeped inside. ते दोघे बेडूक विहिरीजवळ गेले आणि डोकावून पाहिले. The well was quite deep, but there was a lot of water still left at the bottom of the well. ती विहीर खोल होती, पण पाणी खूप होतं. तळापर्यंत पाणी खूप होतं. The friends began to jump for joy. ते दोघे मित्र उड्या मारून आनंद व्यक्त करू लागले. We are so fortunate. आपण खूपच भाग्यवान आहोत. Thank God that we found this well. आणि ते दोघेही देवाचे आभार मानू लागले. आपल्याला ही विहीर सापडली म्हणून ते दोघेही
देवाचे आभार मानू लागले. अवर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो आता सुटलेला आहे. प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न, समस्या सुटलेली आहे. अवर सर्च हॅज एंडेड. आपला शोध संपलेला आहे. वी हॅव फाउंड अ न्यू होम. आपल्याला आता नवीन घर सापडले आहे. लेट्स जम्प इन टुगेदर 1 2. चल आपण एकत्रच उडी मारूया 1 2 असे ते म्हणाले. वेट फ्रेंड्स, धिस वेल इज सो डीप. थांब थांब मित्रा, ही विहीर खूप खोल आहे. एंड देअर्स वॉटर लेफ्ट ओनली एट द बॉटम. आणि त्याच्यात पाणी तळाशीच दिसत आहे. बट वी कॅन शुअरली डाईव्ह इन. आपण त्याच्यात उडी मारू शकतो. हावेवर डीप द वेल मे बी, डायव्हिंग इज अवर स्पेशालिटी. आपण खोल उडी मारू शकतो आणि उडी मारणे, वरून उडी मारणे ही आपली खासियत आहे. वाय डू यू हेसिटेट. तू का संकोच करत आहे. इट हॅज अक्यूड टू मी दॅट धिस वेल इज ऑल्सो ड्राईंग अप. मला अशी शंका आली आहे की ही विहीरसुद्धा कोरडी होऊ शकते. इफ इट ड्राईज अप कम्प्लिटली. जर ही विहीर पूर्णपणे कोरडी झाली. वी विल हॅव टू लिव्ह धिस वेल टू. मग आपण ह्या विहिरीतून बाहेर कसं यायचं. आय एग्री. मी तुझ्या मताशी सहमत आहे असं म्हणाला. बट वाय डू यू हेसिटेट नाव. पण तू आता का संकोच करत आहे. आता का उडी मारायची नाही तुला. इट्स बिकॉज आय सी अ प्रॉब्लेम. कारण मला यात समस्या दिसत आहे. याच्यात मला काही उतरणे बरोबर वाटत नाही, उडी मारणे बरोबर वाटत नाही. वी कॅन इझिली डाईव्ह इन टू द वेल. आपण या विहिरीत अगदी सहजपणे उडी मारू शकतो. बट व्हॉट इफ द वेल ड्राईज अप. पण जर ही विहीर कोरडीच झाली तर. वी कॅन जम्प सो हाय दॅट वी रीच द टॉप ऑफ दिस वेल. शाल वी बी एबल टू लिव्ह द वेल लाईक वी लेफ्ट द पॉन्ड. जर विहीर कोरडी झाली तर आपण त्याच्यातून कसं बाहेर येऊ. जसं आता आपण त्या कोरड्या तलावातून सहजपणे बाहेर आलो तसं आपल्याला त्या विहिरीतून बाहेर येणं शक्य नाही. यू आर राईट फ्रेंड्स. तू बरोबर बोलतोयस. तुझं बोलणं खरं आहे. सेड द अदर फ्रॉग. असं तो दुसरा बेडूक म्हणाला. आय हॅड नॉट थॉट ऑफ धिस. इट्स गुड दॅट यू कुड फोरेसी दिस प्रॉब्लेम. बरोबर आहे. तुला या समस्येचा अंदाज पहिलेच आला. तुला आधी समजलं हे बरं झालं. लेट्स नॉट लिप इनसाइड. आपण याच्यात उडी मारायला नको. लेट्स कंटिन्यू विथ अवर सर्च. आपण आपला शोध चालू ठेवूया. तळं शोधायचं शोध आपण चालू ठेवूया. एंड सो द टू लिटिल फ्रॉग्स होप ऑन द लूक फॉर अ सेफ शेल्टर. म्हणून दोन मित्र दुसऱ्या नवीन
आपल्या घरासाठी त्यांनी शोध सुरू ठेवला. शोधकार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं. हाऊ वेल इट इज सेड, लुक बिफोर यू लिव्ह. किती बरोबर आहे की बघा आणि मगच तुम्ही उडी मारा. थँक्यू.